Cancer Healer Center, a new beginning. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, ते लोक ऑटोग्राफचेही पैसे घ्यायचे. काँग्रेस नेते विजय वरट्टीवारांची टीका. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती. महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे. त्यांच्यावर टीका करू नये, अजितदारांचा विजय वरट्टीवारांना सल्ला. 26/11चा सूत्रधार तहवूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी. चौकशीला सुरुवात होणार. कट कारस्थानात कोण कोण सहभागी होतं याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा मिळवणार. तहवूर राणाशी आमचा संबंध नाही. 20 वर्षांपासून त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचं नूतनीकरण नाही. राणा आता कॅनेडियन नागरिक आहे. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे हात वर केले. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह. परतफेड केल्यानंतरच व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब करणार. मंत्री नितेश राणेंचा मोदियाला इशारा. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक. व्याख्यानमालेत येणाऱ्याचं प्रमोशन होतं असं ऐकलं होतं. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे. नाशिकच्या व्याख्यानमालेत सुधीर मुनगंटीवारांचं भाष्य. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. आज लेखी आदेश जारी करणार. बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी देणार. काम तातडीनं करण्यासाठी सूचना. माझ्या बहिणीला आता उपोषण करण्याची वेळ येणार नाही. सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदारांचं भाष्य. बनेश्वर रस्त्यासाठी निधी मिळालाय, तो विषय माझ्यासाठी संपलाय. 2 तारखेला नारळ फोडायला जाणार. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरची आज कळंब कारागृहातून सुटका होण्याची शक्यता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोरटकरला जामीन. पोलीस अधिकारी अश्विनी विंद्रे हत्या प्रकरणात आज सुनावणी. आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. 9 वर्षानंतर बडतर्फ पीआय. अभय कुरुंदकरला हत्येचा दोषी ठरवलं. तुळजाभवानीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेला आजपासून सुरुवात. यात्रेदरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्यद्वार बंद. भाविकांना कुंभार गल्लीतून मंदिरामध्ये प्रवेश. 15 तारखेपर्यंत यात्रोत्सव. Cancer Healer Center, a new beginning.